रोज उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स नंबर 1. चेहरा खूप काळा पडला असेल किंवा हात काळे पडले असतील तर बटाट्याच्या रसात गव्हाचे पीठ, आंबे, हळद, कच्चं दूध घालून ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर लावा. असे रेग्युलर केल्याने खूप फरक जाणवतो. नंबर 2. पेरूचे पान खाल्ल्याने विस्मरण होत नाही, त्याने स्मरणशक्ती वाढते आणि दातदुखीवर प्रभावी उपाय आहे. नंबर 3. जर नियमितपणे टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास मध्ये आराम मिळतो. नंबर 4. प्लॅस्टिकच्या भांड्यात गरम अन्न किंवा पेय कधीही ठेवू नका, यामुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. नंबर 5. केसांना नॅचरल कलर आणण्यासाठी मेहंदीमध्ये बीटरूटचा रस घाला, याने केस छान चमकतात आणि कलर देखील छान येतो. नंबर 6. जास्त टेन्शन घेतल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसू लागतात. नंबर 7. अंगावरील खाज किंवा बारीक घामोळे आले असतील तर कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने खाज आणि घामोळे कमी होतात. नंबर 8. मधुमेह आणि कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीदाणे भिजवून खावेत, याने आराम मिळेल. नंबर 9. रोज काकडी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. नंबर 10. गरम पाणी पिल्याने म्हातारपण लवकर येत नाही, अनेक आजारांपासून दूर राहता येते. नंबर 11. केसांमध्ये खाज येत असेल, कोंडा झाला असेल तर दही फेटून केसांच्या मुळांशी लावा. अर्ध्या तासाने केस धुवा, याने खाज व कोंडा कमी होतो. नंबर 12. चिंच खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो. नंबर 13. लहान मुलांना तूप टाकून डाळ भात खायला दिल्यास त्यांचे वजन वाढते. नंबर 14. कोरडा खोकला येत असेल तर पुदिनाच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो. नंबर 15. ज्या लोकांना बीपीचा त्रास होतो त्यांनी रोज नाश्त्यामध्ये खजूर खावेत. नंबर 16. चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी बेसन, हळद, दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाले की चेहरा धुवा. असे केल्याने चेहरा उजळू लागतो. नंबर 17. जर नियमितपणे टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबावर आराम मिळतो. नंबर 18. चक्कर येऊ लागले असेल तर एक छोटी वेलची पाण्यासोबत घ्या, याने चक्कर येणे बंद होईल. नंबर 19. दररोज सकाळी कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होते, शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढते. नंबर 20. झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेले अक्रोड खा, यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. नंबर 21. कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो, तसेच ब्लॉक झालेल्या नसा देखील मोकळ्या होतात व हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 22. कानाखाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो व हात आणि मान यामुळे दुखू शकतात. नंबर 23. घोरण्याची समस्या असल्यास साजूक तूप कोमट करून नाकात थेंब टाका, याने घोरणं बंद होईल. नंबर 24. दररोज आहारातून तीळ खाल्ल्याने 1 महिन्यात हाडे मजबूत होऊन हाडे दुखायचे थांबतात. नंबर 25. मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने वजन कमी होते. नंबर 26. काकडी खाल्ल्याने किंवा काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते. नंबर 27. तोंडामध्ये छाले आले असल्यास केळीची पेस्ट बनवून त्यात मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो. नंबर 28. शेगडीला विनेगर किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ केल्याने दुर्गंधी आणि चिकटपणा निघून जातो. नंबर 29. रक्त शुद्ध राहण्यासाठी शरीरावर घाम येणे खूप महत्त्वाचे आहे, यामुळे शरीरातील विषारी घटक काढून टाकले जातात. नंबर 30. जर तुम्हाला सतत चिडचिड, उदास वाटत असेल तर 2 ते 3 काजूचे सेवन नियमित केल्याने बरे वाटेल. नंबर 31. रात्री लाईट चालू ठेवल्याने हृदयाचे ठोके वाढतात आणि लाईट चालू ठेवल्यामुळे काही लोकांमध्ये चिडचिड आणि रक्तदाब वाढल्याचे दिसून येते. नंबर 32. मुलांचे वजन वाढवण्यासाठी रात्री मनुका पाण्यात भिजत ठेवून त्याचे सेवन करा. 2 महिने हा प्रयोग केल्यास मुलांचे वजन नक्की वाढेल. नंबर 33. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. भातामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी भाताचे सेवन अजिबात करू नये. शिजवलेल्या भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे दररोज भात खाल्ल्याने वजन वाढू शकते. या अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.